पहिल्यांदा ज्यावेळेला अभिकेकची हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे या हत्येबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होत आहेत, पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी केली। ही राजीनाम्याची मागणी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणारं होतं। त्याने असं म्हटलं, गाडी काळी स्वाल आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल का? आपल्या सगळ्या वृत्तपत्रातून ही बातमी छापलेली आहे। त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं, हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे। ही सुद्धा माझ्याकडे सगळी कात्रणं आहेत, आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्या मी वाचलेल्या आहेत। तिसरे मंत्री यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय काम करणार? मला ह्या तीन मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधान भवनामध्ये काम करण्याचा एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे। ते माझ्या कुटुंबियाला ओळखतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं बेजबाबदारपणे त्यांनी वक्तव्य केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती, तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे।